विभाग विरुद्ध व्हीसीएन कुरुल. गोलंदाजीसाठी येतोय प्रशांत मोरे. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे योगेश पेनकर. पहिलाच लोअर फुल टॉस आणि योगेश पेनकर सारख्या खेळाडूला एवढ्या स्वस्तामध्ये बाद केलेले आहेत. डकआउट स्वरूपात योगेश पेनकर बॅक टू दी पवेलियन. मित्रांनो, याच्यावरनं एकच या ठिकाणी स्पष्ट होते, खेळाडू कितीही मोठा असला तरी आपला नैसर्गिक खेळ करायचा असतो. तो खेळ मात्र प्रशांत मोरेने केला. कोणत्याही प्रकारचा प्रेशर न घेता लाईन आणि लाईन पण या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही आणि योगेश पेनकर मात्र बाद झालेला आहे. एक्स्ट्रा फलंदाज देखील यायचा आहे मैदानामध्ये. तर या ठिकाणी सन्माननीय अमितजी म्हात्रे साहेब यांचा सत्कार करायचा आहे. सन्माननीय कांचन म्हात्रे साहेब आपल्या शुभास्ते या ठिकाणी शिवसेना रामराज विभाग संघटक अमितजी म्हात्रे साहेब यांचा सत्कार करायचा आहे. तिसरा फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा आहे. तिसरा फलंदाज आता मात्र स्ट्रायकिंग एंडला येतोय मित्रांनो योगेश पवार, द मॅन फ्रॉम पेन, ज्याने अगोदरच्या सामन्यामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांना प्रभावित केले. रणजीपडू. स्ट्रायकिंगला आहे योगेश पवार. गोलंदाज प्रशांत मोरे पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र हलक्याने खेळण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पण तो चेंडूने बॅटचा संपर्क स्टंपचा संपर्क आलेला नाहीये. आणि फलंदाज ओमकार हरपाल. मित्रांनो, ओमकार हरपालचा आपण विचार केला तर आता रिसेंटली जी रायगड प्रीमियर लीग झाली त्या रायगड प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून मित्रांनो ओमकार हरपाल याला सन्मानित करण्यात आलं आणि तोच ओमकार हरपाल. अलिबाग संघ आपल्याला आपल्यापर्यंत जर आवाज पोहोचत असेल तर एक प्लेअर पाठवा प्लीज, नाहीतर 2 रनचे मंडळाकडून पेनल्टी देण्यात येईल, एवढं लक्षात घ्या. अलिबाग. ओमकार हरपाल स्ट्रायकिंग एंडला आहे. प्रशांत मोरेचं कौतुक करावं लागेल. मित्रांनो, ओपन लॉट आहे. ओपन लॉट मधील एक संघ फायनल मध्ये आहे आणि एक संघ आपण बघितला तर गाव टू गाव मधील आहे आणि या दोन्ही संघादरम्यान क्रिकेटचं एक बिग बॅटल आपण या ठिकाणी पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला ओमकार हरपाल आहे. गोलंदाज व्हीसीएन संघाचा तो म्हणजेच प्रशांत मोरे. हॉरिझॉन्टल बॅटने मारण्याचा प्रयत्न, चेंडू कार्पेट सहारे जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडूची फेक करेल तोपर्यंत एक धाव मात्र सहजरित्या कंप्लीट केलेली आहे आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 1 बाद 2. 2 षटकांचा हा सामना. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत मी तर म्हणेन प्रशांत मोरे मात्र हवी होतोय, कारण पहिल्या 2 चेंडू मागे 2 धाव फक्त खर्च केलेल्या आहेत आणि एक महत्वाचा मोहरा योगेश पेनकर याला मात्र तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. स्ट्रायकिंगला आहे अर्थात योगेश पवार रणजीपटू, ज्याला आपण युट्यूबच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धा खेळताना पाहतो. आज खानावच्या मैदानावरती आता आपण लाईव्ह मध्ये पाहतोय, प्रत्यक्ष पाहतोय. पुन्हा एकदा हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी एकच धाव फक्त पाहायला मिळतोय. योगेश पवार का मित्रांनो प्रसिद्ध आहे, त्याला कळले आहे की या ठिकाणी व्हीसीएन संघाचा अर्थात प्रशांत मोरे प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी व्हर्सटाईल पाहायला मिळते, व्हरायटी पाहायला मिळते. तर एकेरी आणि दुरीला प्राधान्य देतोय आणि चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करतोय. हीच मित्रांनो प्रोफेशनल खेळाडूची ओळख असते. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा फलंदाज येतोय अर्थात स्फोटक फलंदाज, तडकेबंद फलंदाज ओमकार हरपाल. पुन्हा एकदा कार्पेट सहारे करून काढला चेंडू मिड ऑफ मधून लॉंग ऑफ मध्ये येणार. 1 धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न करणार का, परंतु एकच धाव फक्त पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने 4 धावा लागतात धाव फलकावरती. सर्व रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितो हे दोनही फलंदाज आहेत ते मित्रांनो पेन तालुक्यामधले आहेत आणि उत्कृष्ट नामवंत खेळाडू आहेत, नामांकित खेळाडू आहेत. षटकातील शेवटला 1 चेंडूचा खेळ मात्र येणं बाकी आहे. स्ट्रायकिंगला योगेश पवार आहे. आता मात्र स्विच करण्याचा प्रयत्न, पंचांकडे कटाक्ष नजरेने बघितलेला आहे. पंचांकडनं मात्र स्ट्राईक चेंडूचा इशारा येईल. अतिरिक्त 1 धाव मात्र पाहायला मिळते आणि 5 धावा धावफलकावरती आलेला आहे. षटक क्रमांक पहिल्या चालू आहे. गोलंदाज व्हीसीएन कोल संघाचा प्रशांत मोहरे मित्रांनो आतापर्यंत सक्सेसफुल झालेला आहे, कारण एकही चौकार किंवा एकही षटकार हा मात्र या सत्रामध्ये आलेला नाहीये. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, कार्पेट सारे खेळून काढलाय चेंडू. पुन्हा एकदा जातोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, डीप मधून खेळाडू येणार तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. चेंडू पहिल्या अटेम्प्टमध्ये जर पकडला असता तर कदाचित या ठिकाणी योगेश पवार रनआउट स्वरूपात बाद झाला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तर याला महत्व नाही आहे. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर 7 धावा लागत्या धाव फलकावरती, 1 गडी मात्र बाद झालेला आहे. मित्रांनो चुका करा, परंतु एकसारखी चूक करणं ही फार मोठं धोक्याचं ठरू शकतं, कारण असं म्हटलेलं आहे चूक ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती असते. त्याच्यामुळे प्रगती करावी लागेल.
पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं तर प्रथम षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. या षटकामध्ये आपण बघितलं तर असं वाटलं होतं की चौकार आणि षटकारांची या ठिकाणी आतषबाजी पाहायला मिळेल, परंतु पूर्णतः प्रेडिक्शन फेल झालेला आहे. योगेश पेंडकर सारख्या खेळाडूला या ठिकाणी बाद केल्यानंतर प्रशांत मोरेने आपल्या षटकामध्ये केवळ फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत. अंतिम षटक निर्णायक षटक घेऊन येतोय गोलंदाज पिंट्या. प्रसाद म्हात्रे स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे ओमकार हरपाल. आता मात्र या चेंडूवरती एक चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू मिड विकेट डोक्यावरून दणदणीत षटकार. रायगड प्रीमियर लीग मध्ये का उत्कृष्ट फलंदाज झाला याचं ज्वलंत उदाहरण आपण या ठिकाणी पाहतोय. दुसरी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, 20 धावा फक्त कमी पडल्या ओमकार हरपालला. अदरवाईज त्याला एफझेड जी बाईक होती मालिकावीराची ही मात्र ओमकार हरपालच्या नावावरती झाली असती. ती बाईक मात्र सुमित डोंगरेने घेतलेली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सीमा लाईन वरून दणदणीत षटकार. 2 चेंडू मागे 2 षटकार. पहिल्या षटकामध्ये मित्रांनो बघितलं तर एक फिरकी गोलंदाज होता, त्याच्यावरती डिफेन्सिव्ह खेळी केली. या षटकावर मात्र आक्रमण केलं. पहिल्या 2 चेंडू मागे 2 षटकार लगावल्यानंतर संघाची धावसंख्या आपण बघितली तर जाऊन पोहोचेल 19 रन्स ऑन स्कोरबोर्ड. एक संयमी क्रिकेट कशा पद्धतीने खेळायचा असतो याचं ज्वलंत उदाहरण या दोन्ही फलंदाजांकडून शिकू शकाल. पहिल्या षटकामध्ये अजिबात घाई केली नाहीये, एकेरी आणि दुहेरीला प्राधान्य दिलं आणि या षटकामध्ये मात्र आक्रमण केलेलं आहे. हा देखील एक जबरदस्त अफलातून क्लासिकल फटका, प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक. चेंडू जातोय पुन्हा एकदा डीप कव्हर पॉइंटच्या दिशेनं 4 धावेसाठी. या चेंडूवरती 4 धावा आल्यानंतर संघाची धावसंख्या 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड. मित्रांनो पहा, ऑफ साइडला चेंडू होता आणि स्क्वेअर कट फटका पाहायला मिळतोय. बरेचसे फलंदाज असतात तर मित्रांनो ऑफ साइडचा चेंडू असेल तो जबरदस्तीने लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु या ठिकाणी टेक्निकल क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट आपण ओमकार हरपालच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा हॉरिझॉन्टल बॅटने मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू कार्पेट सारे मिडॉन मधून लॉगॉन मध्ये येणार, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. केवळ एकच धाव फक्त पाहायला मिळाली आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 रन्स ऑन स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. मिस्टर परफेक्ट योगेश पवार. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. त्या ठिकाणी डीप मध्ये खेळाडू आहे. एक धाव कंप्लीट केली जाते, थोडंसं मिस्टेक आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावमध्ये झालेलं आहे. मित्रांनो आयुष्यामध्ये कमावलेल्या पैशापेक्षा किती पैसा वाचवला याचा विचार करायचा असतो. तसेच मित्रांनो क्रिकेटमध्ये सुद्धा आपण काढलेली रन आणि वाचवली रन याचा सुद्धा खूप विचार करायचा असतो. तर या ठिकाणी आपण धावा वाचवल्या लागतील, धावा सेव्ह कराव्या लागतील. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू कार्पेट सहारे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये गेला. त्या डीप मध्ये खेळाडू आहे. एकच धाव फक्त मिळाला आणि पंचांकडनं पुन्हा एकदा 9 चेंडूचा इशारा येतोय. अतिरिक्त एक धाव मात्र ऍड होईल आणि आपण धावसंख्या बघितली 28 धावा, 28 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतो. मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. एक धाव घेतलेली आहे. दुसरीचा प्रयत्न करणार का? या ठिकाणी योगेश पवार आलेला आहे. चांगली रनिंग पाहायला मिळते, परंतु दुसरी धाव घेत असताना चेंडू गॅदर करण्यामध्ये या ठिकाणी अयशस्वी ठरला आणि आता मात्र या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं आपण जर एकंदरीत धावसंख्या बघितली तर 2 षटकांमध्ये 30 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. तर 31 धावांचं लक्ष्य आहे, ते म्हणजेच VCN कुरुल संघासमोर. तर मित्रांनो या ठिकाणी द्वितीय सत्राचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय ज्यांचा प्रवास मित्रांनो अलिबाग तालुक्यामध्ये नाही, रायगड जिल्ह्यामध्ये नाही, तर खऱ्या अर्थानं आता मात्र मुंबईमध्ये सुद्धा सुरू झालेला आहे. ज्याने रिसेंटली एक मोठी स्पर्धा झाली गोरेगावमध्ये प्रहार चषक. या चषकामध्ये सुद्धा आपलं हिंदी समालोची ख्याती त्या ठिकाणी उमटवली, आपला त्या ठिकाणी ठसा उमटवला, सर्व रसिक प्रेक्षकांना प्रभावित केले. आणि आता मात्र व्हॉइस ऑफ महाराष्ट्र सन्माननीय यासिन बच्चन सर आपणास विनंती करतोय की या पुढील समालोचन करावं. धन्यवाद. धन्यवाद निशांत. आलेल्या प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्याचप्रमाणे या मंचकावर बसलेले सन्माननीय अप्पा गोंधळी, त्याचप्रमाणे सन्माननीय जितेन गोंधळी, सौभाग्यवती श्रद्धाताई आणि त्याचप्रमाणे नासिर बेबन आणि अमितजी आणि त्याचप्रमाणे अन्य मान्यवर, या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. आणि आपण पाहतोय ते सुद्धा अगदी या सामन्याचा मनमुराद प्रमाणे
आनंद घेत आहेत, कारण लहानपणी ते सुद्धा कुठेतरी खेळले असतील, कोणता तरी खेळ खेळले असतील आणि खेळामध्ये काय मजा असते याचा अनुभव आपण सर्वजण घेत आहोत. सुंदर असं ॲटमॉस्फिअर आहे, एक वातावरण आपण पाहतोय. सर्व क्रिकेट रसिकांनी इथे फुललेलं वातावरण आपण पाहतोय आणि या संपूर्ण स्पर्धेचे जनक मी म्हणेन किंवा या मैदानाचे जनक अर्थात जितेंद्र गोंधळी यांच्यामुळे आपल्याला ही सर्व क्रिकेटचा आनंद, क्रिकेटची मेजवानी इथे मिळते. या मैदानावरती हिरवळ तयार करण्याचा त्यांचा पुरेपूर प्रयत्न आहे आणि जिथे जिथे तुम्हाला काही खास खळगे दिसत आहेत, जिथे हिरवळ नाहीये, काही दिवसांनी तुम्ही तिथे सुद्धा हिरवळ पहा, कारण त्यांनी अगदी निश्चय केलेला आहे की संपूर्ण अलिबाग तालुक्यातील सर्वात सुंदर हे माझं मैदान असेल, माझ्या गावचं मैदान असेल. त्याचप्रमाणे या विभागाचं सर्वात मोठं आणि सुंदर चांगलं मैदान खानाव गावामध्ये आपण पाहतोय. त्याचप्रमाणे व्यासपीठ, या व्यासपीठाची जेवढी प्रशंसा करावी तितकी थोडी असेल, कारण हे कायम स्वरूपी आपण पाहतोय इथे स्टेज बनवलं गेलंय. आता या मैदानावरती मग कोणताही खेळ का असेना, कबड्डी असेल, क्रिकेट असेल किंवा अन्य कोणताही खेळ इथे खेळला तरी व्यासपीठ बनवण्याची आता गरज नाही आहे. अगदी भक्कम मजबूत असं एक मोठं व्यासपीठ इथे त्यांनी बनवलंय. तर जितेंद्र गोंधळी सरांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. वळूया सामन्याकडे. आपण पाहतोय थोडासा अंधार पडायला लागलाय, परंतु मी बऱ्याच वेळा सांगत असतो, अर्थात एक हिंदीमध्ये 2 ओळी कि माना कि अंधेरा बड़ा है मगर दिया जलाना कहाँ मना है. तो यहाँ पे क्या बल्लेबाज दिया जलाएंगे? जी हाँ, इस मरतबा पहली गेंद उल्टे हाथ से खींचकर लगा दिया डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर. गेंद दंदनाती हुई, नजरों से ओझल होती हुई 4 रनों के लिए. कमाल का स्ट्रोक था, लाजवाब स्ट्रोक था, उल्टे हाथ से खींच कर दिया था और पहली गेंद के ऊपर चौका लगाने के बाद मुझे जरूर यहाँ पे ये कहना होगा कि नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता. आगाज अगर ऐसा है तो अंजाम भी अच्छा ही होगा, क्योंकि अक्सर कहा जाता है कि फर्स्ट इंप्रेशन इज द लास्ट इंप्रेशन. पहली गेंद के ऊपर चौका जड़ा है. जीतने के लिए कुल 12 गेंदों में 31 रनों की जरूरत, 15.50 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं. हालांकि यह आसान बिल्कुल नहीं है मगर नामुमकिन बिल्कुल नहीं. शुरू विकेट के ऊपर एक दबाव बनाने की कोशिश, थोड़े से प्रभावी जरूर होंगे. ओहो, मगर ये देखिए ब्रह्मास्त्र निकाला उन्होंने जैसे ही चौका लगा. कमाल की वापसी शुरू विकेट की, और इसीलिए ये गेंदबाज बड़े टूर्नामेंट में अक्सर शिरकत करते हैं, ओपन लॉट्स में खेलते हुए नजर आते हैं और उसका उत्तम उदाहरण किस तरह से वापसी की जाती है शुरूविक ने ये दिखाया. फिर से एक बार शुरूविक. जी हाँ, लोअर फुल टॉस गेंद थी और यहाँ पे रन लेना चाहते थे मगर बिल्कुल तैयार नहीं थे पिंटिया आकाश. और इसी के साथ प्रसाद अर्थात पिंटिया बैक टू द पैवेलियन. प्रसाद मात्र उनका नाम, मगर लाड़ से प्यार से उन्हें पिंटिया नाम से संबोधित किया जाता है. अंतरराष्ट्रीय क्रिकेट में हमने देखा कि हरभजन को भज्जी और उसी के साथ अनिल कुंबले को जंबो, राहुल द्रविड़ को जैमी और महेंद्र सिंह धोनी को माही, इस तरह से अलग अलग नामों से पहचाना जाता है. यहाँ पे भी वही हमें नजारा नजर आता हुआ. शुरूविक हालांकि रनआउट के रूप में एक विकेट जरूर यहाँ पे मिला है. प्रशांत मोरे स्ट्राइक एंड पर पहली मर्तबा सामना करते हुए. जी हाँ, इस मर्तबा गेंद हवा में है, नो मैंस लैंड में गेंद. शायद निखिल पारवे वहां पे थे, उस गेंद तक पहुंचने में नाकाम रहे और देखते देखते बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए. कहीं और खेलना चाहते थे प्रशांत मोहरे, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी हिस्सा लिया था और गेंद हवा में चली गई थी और लॉन्ग ऑफ की दिशा में जो फील्डर तैनात है निखिल पारवे, उस गेंद तक नहीं पहुंच पाए. 6 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार जोरदार प्रहार, मगर इस मरतबा गेंद निखिल पारवे के दस्तानों में, मगर ये नो बॉल करार दिया है. तकदीर का साथ यहाँ पे मिलता हुआ, ऊपर वाले का हाथ हमें नजर आता हुआ प्रशांत मोहरे के पक्ष में. जब ऊपर वाला हो साथ तो फिर डरने की क्या हो बात. एक अतिरिक्त रन यहाँ पे जरूर जुड़ेगा. कुल मिला के 2 रन मिलेंगे यहाँ पे
यानी आम तो आम और गुठलियों के भी दाम। जी हाँ, ढीले हाथों से ढकेला था आकाश ने और वहां पे फील्डर तैनात थे। अच्छी फील्डिंग के बावजूद दोनों भी बल्लेबाजों को एक रन लेने से नहीं रोक पाए। इस एक रन के साथ रनों की संख्या 9 रन। 9 का आंकड़ा बहुत ही शुभ माना गया है। राज साहब ठाकरे की जब भी कोई भी बड़ा काम होता है तो 9 तारीख को करते हैं। अगली गेंद फिर से एक बार, जी हाँ, इसमें दबा उल्टे हाथ से खेलने का प्रयास था मगर समझ चुके थे शुरूविक और इस बीच ओवर की भी समाप्ति हो चुकी है। कमाल का ओवर रहा, थोड़ा सा मिश्रित ओवर रहा। कुछ अच्छे स्ट्रोक देखने के मिले, कुछ जीवन दान, कुछ नो बॉल और कुछ अच्छी गेंदें। पहले ओवर की समाप्ति शुरूविक की और रनों की संख्या हो चुकी है 9 रन। अब जीतने के लिए यहां से बचे हुए 6 गेंदों में मेरे गुणलेखक जी विकास बताते हुए 22 रनों की जरूरत। 22 रन बनाने हैं तो यहाँ पे बड़े स्ट्रोक की दरकार, बड़े स्ट्रोक खेलना लाजमी हो चुका है। कम से कम 3 बड़े स्ट्रोक आना बहुत ही जरूरी है। सलमान सिद्दीक आए हैं अंतिम ओवर के लिए। सलमान सिद्दीक का पेस देखते ही बनता है, उनकी एक्यूरेसी, उनका टैलेंट, उनका जज्बा, उनकी मेहनत कल से यहाँ पे रंग ला रही है। जब भी उनकी टीम अड़चन में नजर आ रही है तब उन्होंने बहुत ही अच्छी गेंदबाजी की है। यहाँ इसमें दबा ऑन द राइज खेला था, शॉर्ट स्क्वायर लेग में फील्डर थे, अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, इसी के साथ रन आउट के रूप में आकाश मैदान से बाहर जाएंगे और एक बल्लेबाज आउट। एक एक रन के लिए यहाँ पे तरसाते हुए, एक एक रन के लिए मोहताज करते हुए। ये प्रोफेशनल खिलाड़ी है नीलेश और इनका रोज का ये काम है। जैसे हम रोज उठते हैं, सुबह ब्रश करते हैं और कपड़े पहनते हैं और हमारी ड्यूटी पे चले जाते हैं। कोई काम करता है, कोई धंधा करता है, कोई बिजनेस करता है, कोई नौकरी करता है, मगर यही उनका धंधा, यही बिजनेस और यही उनका प्रोफेशन, और इसी वजह से वो परिपूर्ण है। वो हर वक्त जानते हैं कि किस सिचुएशन में किस तरह से रास्ता तय किया जाएगा। इस बीच देखिए फिर से एक बार मात्र 1 रन यहाँ पे मिलता हुआ और ये पब्लिक है, सब कुछ जानती है। पब्लिक धीरे धीरे समझ चुकी है और अपने रास्ते घर की तरफ रास्ते को तय करते हुए, रुख करते हुए। अब मात्र यहाँ पे कितने गेंदें बची है हमारे गुणलेखक बताते हुए, 4 गेंदें और 21 रनों की जरूरत। हो यहाँ पे फिर से एक बार पल्लू स्कूप लगाने की कोशिश थी। क्रिकेट में, अंतरराष्ट्रीय क्रिकेट हो या अपना टेनिस क्रिकेट हो, अलग अलग तरह के शॉट इजाद किए गए हैं। महेंद्र सिंह धोनी ने हेलीकॉप्टर शॉट लाया, दिलशान तिलक रत्ने ने पल्लू स्कूप लेके आए, एबी डिविलियर्स ने अलग अलग अंदाज में शॉट खेले और पीटरसन ने अल्टी पल्टी शॉट भी खेलकर दिखाया। इस मतबा देखिए आखिरकार यहाँ पे रिवर्स का आता हुआ एक और चौका, मगर एक चौके से काम नहीं बनेगा। हर गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक अगर खेलेंगे तो यहाँ पे शायद कुछ काम बन सकता है। 14 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं और यहां से जीतने के लिए हमारे गुणलेखक बताते हुए कि 17 रनों की और जरूरत और गेंदें बची है 2 गेंदें 17 रन, बहुत मुश्किल। जी हाँ, इस मतबा मिड विकेट की दिशा में खेला, गैप को ढूंढा और 4 रन फिर से एक बार जरूर मिलेंगे, मगर ये मैच उनके हाथों से रेत की जर्रे की तरह धीरे धीरे फिसल रहा है। मात्र औपचारिकता यहाँ पे बची है जो हमें कंप्लीट करनी होगी, क्योंकि 1 गेंद और 13 रनों की जरूरत। यहाँ पे अगर गेंदबाज नो बॉल करता है या वाइड बॉल करता है तो यहाँ पे कुछ काम बनेगा। जी हाँ, फिर से एक बार अच्छा स्ट्रोक जरूर बिहाइंड द विकेट, उल्टे हाथ से खेलकर 4 रन बटोरे और इसी के साथ यहाँ पे इस मैच को जीत लिया है एबी ग्रुप अलीबाग ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत बधाई। आणि योगेश पवार यांना विनंती आहे की आपला सत्कार या मंचकावरती केला जाणार आहे। मी विनंती करतोय आपण व्यासपीठाकडे यावं आणि आमचा सत्कार आपण स्वीकारावा। आपला इथे सन्मान केला जाईल। योगेश पवार पेन तालुक्यातील आणि त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यात